नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, कर्जमाफीची आनंद वार्ता धडकलेली आहे। आता कागदपत्र तयार ठेवा, या दिवशी होणार फायदा। तारीख आली समोर। दत्तात्रय भरणे यांची मोठी माहिती, ही सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण जाणून घेऊयात। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची आनंद वार्ता धडकली आहे। 30 जूनपूर्वीच कर्जमाफीचा लाभ देण्याचे आश्वासन गेल्या वर्षी राज्य सरकारने विधानसभेत दिले होते। बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयीची घोषणा केली होती। त्यानुसार यांच्यावर या वर्षीच्या राज्याच्या अर्थसंकल्पातही याविषयीची तरतूद करण्यात आली। तर आता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफीची तारीखच जाहीर केली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी कागदपत्र तयार ठेवणे आवश्यक आहे। तर सरकारने वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार आणि नियमानुसार त्यांची पूर्तता करणे आवश्यक आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे ॲग्री स्टॉकवर नाव नोंदवणे आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण आवश्यक आहे। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज शेतकरी कर्जमाफीविषयी मोठी घोषणा केली। अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीच्या कार्यक्रमात त्यांनी येणाऱ्या 10 दिवसात कर्जमाफी केली जाईल असे जाहीर केले आहे। त्यांच्या वक्तव्यामुळे शेतकरी पेरणीपूर्वीच आनंदित होऊन गेला। मृगाच्या संगमात शेतकऱ्यांच्या डोईवरील कर्जाचा बोजा कमी होणार आहे। अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। मित्रांनो, राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना यावर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेची घोषणा केली। त्यानुसार 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे। तर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे। कुठलीही बँक असो, ज्यांना पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे, अशा कोणत्याही बँकेने दिलेले 2 लाखांपर्यंतचे पीक कर्ज राज्य सरकार माफ करणार आहे। मित्रांनो, राज्य सरकारच्या कर्जमाफीचा केवळ शेतकऱ्यांनाच नाही, तर सहकारी बँका आणि राष्ट्रीयकृत बँकांनाही तसेच पीक कर्ज देणाऱ्या पतसंस्थांना मोठा फायदा होईल। सध्या अनेक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे। त्यांना पीक कर्ज माफीचा मोठा फायदा होईल। त्यांचे येणं मोठी थकबाकी वसूल होईल। शेतकऱ्यांच्या खात्यावरील कर्ज माफ होणार आहे। थकीत कर्ज शासन भरणार असल्याने बँकांची वसुली होणार आहे। त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे। तसेच थकीत कर्ज खाती निरंक होणार असल्याचे बँकांनी पतसुधारणा सांगितलेलं आहे।